विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजचा आपला दिवस क्रमांक 237 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि सुरुवातीला स्वागतासोबतच तुमच्यापैकी बहुतांश जणांचं मनापासून आणि मुलांशी गप्पा दोन्ही तर्फे म्हणजे स्वतः मनापासून एक वैयक्तिक शिक्षक म्हणून आणि मुलांशी गप्पा आपला समूह म्हणून दोन्हीच्या वतीने तुमचं अभिनंदन. आता तुम्ही म्हणाल सर आमचं सकाळी सकाळी अभिनंदन कसं काय? पहिल्यांदा तर आमच्या कारवाडीहून समर्थ आणि दीपक या दोन विद्यार्थ्यांनी सकाळी सकाळी खूप म्हणजे चांगला संदेश मला दिला. खूप छानपैकी ऐकायला खूप चांगलं वाटलं मला. सकाळी एकदम प्रसन्न वाटलं सारखं. की त्यांनी अभिनंदन कशासाठी आपला जो स्वाध्याय साप्ताहिक सराव हा जो काल शनिवारी सुरू झाला. आपल्या मुलांशी गप्पातील बहुतांश मुलांनी तो सोडवलाय. काही जणांचा एखादा विषय राहिला असेल तो आज पूर्ण करा. स्वाध्याय सोडवताना आलेला प्रश्न अगोदर वहीवर लिहा, वहीवर सोडवा आणि मग त्याचा पर्याय पाठवा, जेणेकरून त्याचा नेमका पर्याय काय असू शकतो तो तुम्हाला पक्का पता लागेल. अंदाजे पंचे काहीही नको. कारण वेळ जरी लागला तो मोबाईल बंद पडला, रेंज गेले, काहीही परिणाम होत नाही. तुम्ही जेव्हा सुरू करता तेव्हा तोच प्रश्न तुमचा पुढे कंटिन्यू असतो. त्याच्यामुळे ती अडचण नाही. तर यांनी अभिनंदन एवढ्यासाठी की कॉल करून आम्हाला पैकीच्या पैकी किंवा आम्हाला 10 पैकी 6 आणि आम्ही सोडवला आणि इतके गुण मिळाले. ही एक जी आनंदाने सांगण्याची जी एक उत्साह किंवा त्याचा ती जी मजा आहे, ती मजा दुसऱ्या कशात नाही. तर स्वतः केलेल्या कामाची मजा ही काही वेगळीच असते. आणि मी केले म्हणून सांगण्यात आणखी काही वेगळं. तो आनंद खूप छान तुमचा. तर प्रथमतः तुमचं सगळ्यांचं पुन्हा अभिनंदन. जर कुणाचं राहिलं असेल तर नक्की तुम्ही सोडवाल, आज पूर्ण कराल. अर्थात तुम्हाला सुट्टी आणि रिकामा वेळेचा आपल्या सोबत आपल्या बाजूला कोणी असेल, आपल्या गल्लीत कोणी असेल, तो कोणत्याही शाळेचा असू द्या, कोणत्याही इयत्तेचा असू द्या, पहिलीपासून तो 10वी पर्यंत, मग तो इंग्लिश मीडियमचा असो, सेमीचा असो, उर्दूचा असो, अथवा आपला मराठी मीडियमचा, जिल्हा परिषदचा असो का संस्थेचा असो का महानगरपालिकेचा, कोणत्याही शाळेतला असो, तो जर एक विद्यार्थी आहे तर त्याचं नाव तुमच्या मोबाईल मध्ये घेऊन त्याला ऍड करा आणि त्याला त्याची मदत करा. जर त्याला ती सुविधा नसेल तर, अन्यथा नाही. आणखी दुसरी एक महत्वाची गोष्ट, समजा मी प्रश्नपत्रिका सोडवली, माझ्याकडे 3-4 विद्यार्थ्यांची नावं आहेत. मी 5वीलाच आहे, हा 5वीलाच आहे, हा 5वीला आहे, हा एक 4थीला आहे. असे 3-4 विद्यार्थी तुम्ही जोडले आणि पहिल्यांदा तुम्ही तुमचा पेपर सोडवला, याच्यामध्ये तुम्हाला 5 गुण पडले एका विषयात, 6 गुण पडले दुसऱ्या विषयात. म्हणून तुम्ही तुमच्याच वर्गातल्या दुसऱ्या विद्यार्थ्याचा क्रमांक टाकून तीच प्रश्नपत्रिका पुन्हा सोडवू नका. कारण काय होईल, जेव्हा हा विद्यार्थी सोडवायला जाईल तेव्हा त्याला ती प्रश्नपत्रिका दिसणार नाही. ती अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून आपली प्रश्नपत्रिका आपणच सोडवा, काळजीपूर्वक सोडवा. दुसऱ्याची प्रश्नपत्रिकेत आपल्याला जास्त गुण मिळाले, काही फायदा होणार नाही. तो त्याच्याच नावाने जा. तुम्ही जरी सोडवला, समजा मी घरी बसून माझ्या मोबाईलमध्ये तर 20 विद्यार्थ्यांचे नाव आहे. मी तुम्हाला कोणालाही फोन न करता 20 जणांचे घरी बसून 1-1.5 तासामध्ये सगळे प्रश्न सोडवू शकतो. आणि मार्क तुमच्या सगळ्यांच्या नावावर जातात. शाळेत चला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारवाडी 20 पैकी 20 विद्यार्थ्यांनी सोडवले. ॲक्युरसी किती? म्हणजे बरोबर किती जणांचे आले? अरे वाह! 80-90% मुलांचे बरोबर आले. आणि मुलांना विचारलं, "काय रे, तुम्हाला काय काय येते त्यातलं?" "नाही सर, आम्हाला माहीतच नाही." "मग हे प्रश्न कसे येतात मोबाईलमध्ये?" "काय की माहीत नाही." अशी अवस्था होऊ शकते. म्हणून आपल्या मोबाईलमध्ये जरी आपण 2-3 विद्यार्थी आपले मित्र जॉइन केले, तरी प्रश्नपत्रिका मात्र आपली प्रश्नपत्रिका आपणच सोडवा. इतरांना सोडू देऊ नका किंवा इतरांची फजिती करू नका. तो तुमच्या जवळ आलाय, अरे माझा पेपर सोडवायचा आहे, तर तुमचा झाला, त्यांना मदत करा.
पण तुमची उत्तर त्यांना सांगू नका आणि दुसऱ्याचा पेपर तुम्ही सोडू नका. एवढं मात्र व्यवस्थित करा. आणि मग हा स्वाध्याय साप्ताहिक सराव आपल्यासाठी एक खूप मोठी प्रश्नपेढी आणि प्रश्नपेढी अशी प्रश्नपेढी जी आपल्याला बुचकळ्यात पाडू शकते. नेमका एखादा प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो याचं एक वेगळं ज्वलंत उदाहरण म्हणजे स्वाध्याय साप्ताहिक सराव. खूप छान आहे आणि तुम्ही करतायत त्याबद्दल सगळ्यांचा अभिनंदन. तुम्ही सुरुवातीला काही 1-2 जणांना काही प्रश्न विचारता याच्याबद्दल. तन्मय, काय सर? तू जेव्हा गणिताची प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात केली, गणिताची प्रश्नपत्रिका सोडवताना तुला असा कोणता प्रश्न आहे की जो तुला अवघड वाटला? तो सोपा होता, नंतर लक्षात आलं, अरे हे तर खूप सोपा होता, पण मला अवघड वाटला. आता कोणता झाला का? सर माझा झालाय. हा, कोणता होता बरं? माझा एक झालाय सर. ओके दाखवू का सांगा. स्क्रीन शेअर? हो, अगोदर एकदा तन्मयला बोलू दे, नंतर तुम्ही स्क्रीन शेअर करा. चालेल. तर तुमच्या मोबाईल मध्येच आहे ते. सर हो. मी आहे का नाही, माझा प्रश्न जो चुकलाय का नाही तो बघते. हा, ओके. सर माझं तसं झालं. हा, काय झालं? समर्थ, तुझं काय, तुला काय अडचण आहे? सर मी पटपट सोडील ती. काय प्रश्न सोपा होता पण मला अवघड वाटला. मी कोणताही पर्याय देऊन टाकला. हा, का बरं? आपल्याला काय समजा मला सांग, आपल्या मागे काही लागलं होतं का? एखादा नाही. प्राणी? तर शेतामध्ये आपल्या तिकडे यायला, चित्ता आपल्या शेतामध्ये यायला, पण आपल्या घरी तर नाही आला. चला बाबा, चित्ता माझ्या घरी आता येईल, ती भीती तर आपल्याला नव्हतीच. त्याच्यामुळे आपल्याला बाहेर घाई जायची आवश्यकताच नव्हती. म्हणून तुला रात्री मी कॉल केला होता आणि आईला सुद्धा बोललो. ठीक आहे, त्याच्या पुढे मात्र लक्ष ठेवायचं. आता ते सगळे प्रश्न व्यवस्थित लिहून घ्यायचे आणि ते प्रश्न मला पैकीच्या पैकी उत्तर येते, मला सगळंच जमेल, मला फक्त 10 पैकी 10 पडतील एवढ्यासाठी नाही करायचं, तर मला सगळे प्रश्न जमतील यासाठी करायचं. प्रश्न किती प्रकारे विचारला जाऊ शकतो, कसा कसा फिरून विचारला जातो, कारण तुम्ही स्वतः प्रश्न तयार करणार आहे, तुम्ही स्वतः चाचणी तयार करणारे मुलं. त्याच्यामुळं तुम्हाला सुद्धा कळेल की चाचणी करताना प्रश्न कसे विचारायचे, प्रश्न कसे फिरवायचे. ओके. सर माझा आहे का नाही, हात चुकला. 725 पैसे म्हणजे किती रुपये ते लिही. हा, 725 पैसे म्हणजे किती रुपये? काय लिहिलं होतं बरोबर? सर 7 रुपये 25 पैसे. याचं योग्य उत्तर काय होतं? 725. म्हणजे आपल्याला माहिती आहे 100 पैशाचा 1 रुपया. किती रुपये म्हटलं तर 7.25 रुपये. हा तुम्हाला कदाचित इथे पर्याय असेल. सर पण त्याच्यातच ना 72.5, 72.50 आणि शेवटचा पर्याय होता सर्व पर्याय बरोबर आणि पहिला पर्याय होता 7.25 रुपये बरोबर. 7.25 उत्तर बरोबर आहे. अक्षर दिला होता का? हो, हा, ते उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, चला काय हरकत नाही. आपण याच्यावर थोडीशी माहिती आज आपण घेऊयातच, कारण सर मला गणितात 10 पैकी 10 पडले आणि सामान्य ज्ञानमध्ये 10 पैकी 8 पडले. ओके. मग आता जे 2 प्रश्न आपले चुकलेत असं आपल्याला त्या ठिकाणी उत्तर पत्रिकेनुसार दिसतं, ते कोणते होते? ते 10 10 करून वहीवर छानपैकी लिहून काढा आणि तेच 2 प्रश्न जे तुला वाटते की हा इथं थोडंसं माझं कन्फ्युज झालं होतं आणि इथं माझं चुकलंय, त्याचा थोडासा आधीच सराव करायचा. छानपैकी समजलं. सर मला गणितात 10 पैकी 9 पडले आणि त्या जनरल नॉलेज मध्ये 10 पैकी 10 पडले. अरे वाव, व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही एकमेकांची नकल केली नाही, बहीण भाऊ असून तुम्ही स्वतंत्र काम केलं. अभिनंदन, गुड. चला, यानंतर रोहिणी, तुझा काय अनुभव आहे? सर माझा प्रश्न दाखवू? अरे हा, अभिनव तुझा. चल अगोदर अभिनव. येस, अभिनव, त्यानंतर रोहिणी, तू सांगा.
नंतर दीपक बोलेल पुन्हा. आणि तन्मय तिकडे नवीन कुठे जॉईन झालं मला सांग बेटा. हा प्रश्न सर. हा काय होता 9 प्रश्न वाच पूर्णांक बेटा. 9.1 किंवा बरोबर हा 9.1 छेद 100 पूर्णांक युक्त अपूर्णांक होता. ओके. तर तो म्हणतोय आता म्हणलं त्याने वाचलं 9.1 किंवा 100 त्यामुळे ते चुकलं. त्याचं तेच लक्षात आलं. अरे एक या ठिकाणी आपल्या मोबाईल मध्ये जेव्हा टाईप करतो तेव्हा छेदाचं चिन्ह या ठिकाणी घेता येत नाही, म्हणून इथं ऑब्लिक हे चिन्ह भागाकारासाठी वापरलं जातं. तुम्ही कीबोर्डवर पहा, गुणाकारासाठी स्टार वापरला जातो. एक्सेल मध्ये काम करताना भागाकाराची रेष जी आहे, ऑब्लिकची रेष ज्याला आपण म्हणतो, तिरपी रेष, ती भागाकारासाठी वापरली जाते. म्हणून इथं 9.1 छेद 100 असं होतं. तर आता हा तुझी स्क्रीन कमी करा, मी तुला सांगते त्यामध्ये काय आहे. ते लिहायला असं पाहिजे होतं 9.1 छेद 100, परंतु कळफलकावर म्हणजेच कीबोर्डवर भागाकारात असं चिन्ह नाही, म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने. हॅलो सर. यस दीपक. हॅलो सर. हा बोल ना, पुढे बोल, ऐकतोय मी. यस मध्ये पण आवाज येतोय, बोल. आता नाही आला आवाज मला. त्याच्याकडे रेंज नाही वाटते सर. हा बरं ठीक आहे, पुन्हा रेंज आल्यावर. आता याचं काय होतं बघा, मग हे सांगणं झाल्याच्या नंतर मला सांग तुला काय बोलायचं का, म्हणजे तुला पण डिस्टर्ब होणार नाही आणि इतर दुसऱ्यांना पण समजून जाईल. इथं काय विचारायचं होतं, 9.1 छेद 100 च योग्य रूपांतर म्हणायचं तर योग्य उत्तर काय असू शकतं असं त्याने दिलेलं, किंवा त्याची किंमत काय असते. काय करता येईल तर मग मला सांग. सर 9.01. त्याचं उत्तर काय असू शकते, 9.01. त्याच्यानंतर त्यांनी पर्याय दिला होता 9.001. त्याच्यानंतर दिला होता 9.1. असे 3 पर्याय दिले आणि चौथा मला वाटतं यापैकी नाही, तर यापेक्षा वेगळा असं पर्याय दिले. ते कसं करायचं सांगू का? अगोदर 1/100 आहे ना, तिथं 2 घरं सोडून पॉइंट द्यायचा. मग 1 आणि दुसऱ्या घरी आहे नाही, दुसरं घर आहे तिथं पुढे 0 द्यायचा आणि त्याच्या पुढे पॉइंट देऊन पुन्हा 0 द्यायचा. पण त्याच्या 9 पूर्णांक दिले, पण त्या पॉइंटच्या आधी जे 0 आहेत का नाही, तिथं 9 धरायचा, त्यामुळे 9.01. ओके. आता मी तुला आणखी सोपी पद्धत सांगतो, कारण तुम्हाला जेव्हा मी अपूर्णांक शिकवताना पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अपूर्णांकात रूपांतर शिकवलेलं आहे, आणि जेव्हा पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं आपण अपूर्णांकात रूपांतर करतो त्यावेळेस तो अंशाधिक अपूर्णांक होतो, एवढं आपल्याला माहित आहे. म्हणजे पूर्णांकाचा आणि छेदाचा गुणाकार आणि अंशाची बेरीज करतो, म्हणजे 100 आणि 9 900 अधिक 1 याची किंमत झाली 901 छेद 100. आणि जेव्हा छेदस्थानी 0 असतात तेवढेच 0 मोजतो, आणि जितके घर आहेत तितके आपण दशांश देतो. म्हणजे इथं 2 0 आहेत तर 2 स्थळानंतर दशांश. अतिशय सोपं. 2 0 कटले आणि 2 स्थळानंतर दशांश, म्हणजे 9.01 एकक
दशक. दशांश मध्ये नाही, दशांश मध्ये इथं दशांश शतांश, इथं शतांश म्हणजे शतक आहे. म्हणून 2 स्थळांवर इतकं सोपं होतं पहा. आता आम्ही लक्षात तुला आता का उत्तर दिलं 9.01 दिलं त्यांनी. आलं लक्षात सर. हा म्हणजे या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांक करायचा, तो अंशाधिक अपूर्णांक तयार होईल. इथं समजा असं आहे, जर समजा तुम्हाला असं विचारलं असतं 8 गुणिले 1 किंवा काय पण घेऊ द्यायचं, समजा इथं आपण 1 ऐवजी आता इथं आपण 4 घेऊया. 8 गुणिले 8.4 छेद 10,000 असं विचार. शून्याकडे लक्ष द्यायचं. अगोदरकडे पूर्णांक युक्तच अपूर्णांकात रूपांतर करायचं. 10,000 गुणिले 8, 80,000 म्हणजे 8 एक 8, बाकी 0 दशांश तसे. 80,000 मध्ये 4 मिळवले म्हणजे 80,004 छेद 10,000. तर छेद तर बदलणार नाही. 1 2 3 4 0, 1 2 3 4 स्थळ म्हणजे 8.0004. काही अवघड आहे का सांगा मला. काही कठीण आहे का इथं? नाही सर. समजलं? सगळ्यांना समजलं? हो. वृंदावनी लक्षात आलं तुझ्या? इंद्रायणी आणि ती जे आहेत ते कुणाला आत्ताच अडचण असेल तर सांगा, म्हणजे पुढच्या वेळेस तुम्हाला हा प्रश्न सोडवताना कुठलीही अडचण राहणार नाही. काही अडचण? सर माझा प्रश्न चुकलेला. मला एकच प्रश्न समजला नाही सर, गणितातला. नाही पण आता हा ठीक लेफ्ट झालेले ठीक आहे, बघून घेऊया. कारण तुमचं सगळ्यांचं सोडवणं झालेलं आहे, म्हणून आपण एखादा प्रश्न घेतलेला आहे, एखाद्या प्रश्नाचे उत्तर, परंतु बहुतांश विद्यार्थ्यांचं सोडवणं राहिलेलं आहे. त्यामुळे पूर्ण प्रश्नपत्रिका आपल्याला सर सोड- सांगू? हा पण एक करूयात आपण, रोहिणी एक मिनिट हा. आपल्याला सगळे प्रश्न आपल्याला सोडून नाही सांगता येणार, कारण काय होईल, आपली तासिका ऑनलाईन आहे, तिची आपण रेकॉर्डिंग पाठवतो. काही जणांना मिळाले, काही जण ऐकले, अरे वा, हा चला ऐकते उत्तर मला मिळाले, तो मुलगा काय करेल, ती मुलगी काय करेल. हा गणितामध्ये हे प्रश्न किती होता? 4था. याचं उत्तर काय होतं हे, चला लिहा पटकन. ऐकतं ऐकलंय, स्वतः करणार नाही. म्हणून आजच्या पुरतं आपण थांबूयात. आज बहुतांश विद्यार्थ्यांचं सोडवणं होऊन जाईल आणि मग तोच प्रश्न आपण विदाउट रेकॉर्डिंग घेऊया. वाटल्यास सुरुवातीला उद्याच्या क्लासमध्ये, उद्याच्या तासिकेमध्ये रेकॉर्डिंग न करता तुमचे ज्यांचे प्रश्न अडले होते आणि त्याचं उत्तर पत्रिकेमध्ये तुम्ही नंतर तर पाहिलं असेलच, की त्याच्यामुळे तुम्हाला कळालं की माझं चुकलंय, तसं उत्तर काय येतं ते आपण पाहूया. पण आता रेकॉर्डिंग मध्ये नको, कारण आपली तासिका युट्यूबला जाते. अनेक विद्यार्थी अरे वा ऐकतं मिळालंय विचार करणार नाही. ओके, फक्त प्रश्न सांगू शकते, तू नुसता प्रश्न सांगू शकते. तुला कोणता अवघड वाटला म्हणजे त्यावर आपण दुसरे उदाहरण घेऊया. सर सांगू? हो, आणि बोलताना व्हिडिओ चालू करून बोला. दररोज सूचना नको मिळाली, कोणाला सूचना नको. बोलायचं म्हटलं बिनधास्त तुम्ही व्हिडिओ चालू करून. यस सांगा. सर 725 पैसे म्हणजे किती रुपये हे लिहा. सर मी काय की हा
मी दुसरा पर्याय दिलता सर 75 रुपये 5 पैसे 72 रुपये 5 पैसे. आणि ते चुकला सर माझा. बरोबर आहे. माझा ते चुकला प्रश्न. पहिला पर्याय योग्य पहिला पर्याय होता सर 7.25 रुपये. ओके, आता आपण त्याचे उत्तर आपण किंवा तसे प्रश्न हो सर. थोडस आपण घेऊयात. आपण विषयामध्ये गणित वगैरे न टाकता फक्त स्वाध्याय साप्ताहिक सराव एवढंच विषय घेऊयात. आणि तिथं जो प्रश्न होता त्याच्यासाठी प्रश्न वेगळे करण्यासाठी आपण एक लक्षात ठेवायचं, आपल्याला प्रमाण माहित पाहिजे. जसं लिटर, मीटर, किलोमीटर त्याचं प्रमाण आपल्याला माहित आहे, ग्रॅमचं प्रमाण माहित आहे. तसं म्हणजे धारकता मापन, तसं पैशाच्या बाबतीमध्ये आपल्याला माहित आहे की 100 पैसे म्हणजे 1 रुपया. आता 100 पैसे जेव्हा 1 रुपया होतो तेव्हा समजा आपल्याला जर दिलेले आहे 925, फॉर एक्झाम्पल मी परीक्षेतलं घेत नाहीये, ते असतंच तत्सम त्याला म्हणतो, म्हणजे त्या सांगायचं पण ते नाही. 925 म्हणजे याच्यामध्ये आपण अगोदर पहिल्यांदा जेव्हा सुरुवातीला आपल्याला कळत नाहीये त्यावेळेसची गोष्ट फर्स्ट, त्यावेळेस त्याच्यामध्ये 2 फोड करून टाक. एक तर आपल्याला माहिती आहे 925 आहे म्हणजे 900 स्वतंत्र आहेत आणि 25 वेगळे. शतक का वेगळे केले? कारण 100चा 1 होतो, 100 पैशाचा 1 रुपया होतो, मग इथं 925 पैसे आहेत. मग इथे 100चे गठ्ठे बाजूला केले म्हणजे ते 900. 900 100चा 1 तर 900चे 9. आपल्याला माहित झालं इथं 9 रुपये 25 पैसे. म्हणजेच आपण म्हणताना आपल्याला इथं दशांशाचा भागाकार, दशांशाचा गुणाकार माहित पाहिजे. सगळ्यात सोपी पद्धत आणखी 925 भागिले 100 तोंडी करायचं. उत्तर असं लिहित बसायचं नाही, 2 स्थळ केले 9.25 ते चालू 9.25. पण 9.25 पैसे असा जर पर्याय तुम्हाला दिला आणि 9.25 रुपये असा पर्याय दिला तर तुम्ही पर्याय क्रमांक 1 निवडाल की पर्याय क्रमांक 2 निवडाल? दोन पर्याय क्रमांक. हो आणखी कोणी? सर दोन्ही दोन उत्तर काय? माझा पण. आता पण 2. ठीक आहे. का बरं 1 का नाही? सर सर कारण का ते की ना तिथं 9 9.25 पैसे आणि वरी पैसे म्हणजे 9 पैसे 25 पैसे Yes. असं राहिले. 9 पैसे आणि पैशाचा शतांश भाग होतोय. म्हणून Yes, आपण the 2 right number. दुसरा आणि पर्याय. इथं सांग. आणि इथं मात्र 9 रुपये आणि 25 रुपये नाही, त्याचा शतांश 100 पटीने कमी इथं भाग होतोय. म्हणजेच 25 पैसे होतात पण 25 पैसे लिहिले नाही. इथं 9.25 रुपीज असंच लिहितात, पैसे लिहित नाही. आणि जर पैसे लिहायचं असेल तर ही पद्धत लिहावी लागते 9 रुपये 25 पैसे. अशा पद्धतीचे वेगवेगळे उत्तर प्रश्न पाहिल्या आपल्याला यस याचं उत्तर हे आहे 9 रुपये 25 पैसे 9.25 9.25. पण पटकन आपण पैसे की रुपये गोंधळून जाऊ शकतो, म्हणून हा एक भाग लक्षात घ्यायचा. याच्याशिवाय आणखी एक उत्तर असू शकतं. काय असू शकतं बरं पर्याय? योग्य पर्याय काय असू शकतो? कुणाला सांगता येईल? 9.25 रुपये. यस यस. सर तिथं पर्याय तसाच होता. 1.25 आणि मी केलता 3 नंबर पण चुकला होता. 9.25. आता इथं 1.25 आलं कुठं? वही पेन तयार सर. ठेवा. यस
शंभर पैशांचा सव्वा भाग म्हणजे 25. तिथे 900 चौथा भाग 25. तिथे पुढे तिथे 925 आल्यामुळे तिथं सव्वा शब्द आला. Correct. 25 ला सव्वा म्हणतात, तिथे पुढे 25. आता थोडस आपण या पैशाला अपूर्णांकामध्ये घेऊन जाऊ. बघा, मी तुम्हाला एक आकृती, ती दुसरी, तिसरी आणि एक इथंच समजा एक, असे 4 आकृत्या काढतोय. काय बदल आहेत ते लक्षात घ्या. आणि हे जर बदल तुमच्या लक्षात आले तर तुम्हाला सव्वा, दीड वगैरे जे काही शब्द आहेत ते सहज लक्षात येते. आता काढू नका आकृत्या, अगोदर समजून घ्या. प्राची आली का? यस प्राची? काय सर? ओके, आहेस का? प्राची मला सांग, काय दिसते बरं? मी आता आकृती काढल्या, तुला काय वाटतं आकृत्याबद्दल? सर प्रत्येक आकृत्यात सर 4 समान भाग आहेत सर. ओके, व्हेरी गुड. मी एकच आकार काढलेला आहे, म्हणजे चौकोन आकार काढलेला आहे, आयताकृती आकार काढलेला आहे आणि त्याचे 4 समान भाग केलेले आहेत. आता मी इथं या आकृतीमध्ये एक भाग रंगवलाय. या आकृतीमध्ये सध्या कोणी लिहू नका, मी वेळ देतो तुम्हाला लिहायला. मी इथं 2 भाग रंगवले. या आकृतीमध्ये तीन भाग रंगवले. त्यांना माहिती चालू ते बघ बेटा. आणि या आकृतीमध्ये मी 4 भाग रंगवले. आपण जायचं रुपयाकडे, पण अगोदर जाऊयात आपण अपूर्णांकाकडे. अपूर्णांक जर तुमच्या पक्के लक्षात असतील तर हे तुम्हाला काहीच वाटणार नाही. या एकमेकावर दोन्ही आधारित आहेत. सर, पहिल्या आकृतीबद्दल काय सांगता येतं? सर पहिल्या आकृतीत हा त्या आकृतीचा पाव भाग आहे आणि हा, म्हणजे मी काय पाऊण पूर्ण व्हायला पाऊण भाग कमी आहे. बरं, नाही आता मला समजायचं विचारलं की या ठिकाणी रंगवलेला भाग किती अंकामध्ये लिहून दाखव, तर मी कसा लिहिणार? 0.25 यस, नाहीतर 25 किंवा 1/4. यस यस यस. दशांश मध्ये नकोय मला, मला आपल्या व्यवहारी आकृत्याचा म्हणता येते 1/4. ओके, आता रोहिणी मला सांग, मी इथं काय लिहिणार? या पूर्णांकामध्ये तुला काय वाटतं काय असेल? समर्थ? तिथे 2/4. 2/4. ओके, सर अजून एक होतो. थांब थांब थांब, थोडं थांब. 2/4. ठीक आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये अभिनव काय होते? 3/4. 3/4. प्राची, चौथ्या आकृतीमध्ये तुला काय वाटते? मी सांगू सर? एक मिनिट, प्राचीला सांगू देऊ, नाही सांगितल्यानंतर मी घेतो तुझ्याकडे. ओके, वृंदावनी? 0.4 सर. हा,
0/4. रंगवलेला भाग म्हणतोय मी. रंगवलेले भाग सर 4 आहेत. हा मग काय लिहिणार आता मग? जसं यांनी सांगितलंय 3 आकडे त्यांचं वेगळं सांगितलं, तर तुला काय वाटतं? 4/4. 4/4. ओके. आता आपण जाऊयात न रंगवलेल्या भागाकडे. हे झाला रंगवलेला भाग. आता न रंगवलेला भाग. कारण एका आकृतीमध्ये रंगवलेला आहे म्हणजे न रंगवलेला पण आहे. चला. या आकृतीचा न रंगवलेला भाग काय सांगणार? 3/4. 3. अच्छा ठीक आहे. सोम आहे का सोबत? 3/4. सोम आहे का? हो. ओके ओके ठीक आहे वेलकम. 3/4 बरोबर आहे. चल गणेश असेल तर गणेश किंवा आणखी जे कोणी आहे. रोहिणी आहे का तन्मय? 4/2. इथं या आकृतीमध्ये न रंगवलेला 2/4. यस रंगवले यस 2/4 यस. आता 3/4. तिसऱ्या आकृतीमध्ये न रंगवलेला समार्थ शब्द आहे. 1/4. या 1/4 आणि चौथ्या आकृतीमध्ये न रंगवलेला न रंगवलेला 4/4. न बरोबर आहे. रंगवलेले 4 आहेत का? 0/4. 4. म्हणजे आपण 1/4. हा? 1/4. मग आहे का एक डबा रिकामा? इथं ते एक इथं आहे, ते इथं आहे, ते इथं आहे एक रिकामा. फक्त काही 4. मांडता येत नाही कारण इथं रंगवलेला भाग पूर्ण आहे, त्याच्यामुळे इथं काहीही मांडता येणार नाही. ऍज इट इज आपल्याला ठेवावं लागेल. म्हणजे रंगवलेला 4 पैकी 4, न रंगवलेला नाही. आता बघा या आकृत्यांकडे लक्ष दिला आणि असा जर भाग मी अगोदर सोडून घेतला तर तुम्हाला याचा समसंबंध इकडे तुम्हाला लावता येईल. प्रत्येक गणितातल्या अनेक क्रिया, अनेक घटक, अनेक उपघटक हे एकमेकावर आधारित आहेत. गुणाकार आला तर बाकीचे उदाहरणं सोडवता येतात, भागाकार आला तर बाकीचे उदाहरणं सोडवता येतात, अपूर्णांक कळाला, दशांश अपूर्णांक कळाला तर इतर उदाहरणं सोडवता येतात. एकमेकावर सगळं अवलंबून आहे. आता आपण जे भाग आले न रंगवलेले आणि रंगवलेले यांची आपण बेरीज करूया. यांची बेरीज काय येते? या दोन अपूर्णांकाची बेरीज काय येते? काय येते बेरीज? सोम 1/4 अधिक 3/4 बेरीज किती? 4/4. 4/4. का बरं 4 आणि 4 8 झालं नाही? तर तिचे अंश समान आहेत म्हणून अंश एकच घ्यावं लागते. खालच्या 4ची होत नाही. छेद समान आहेत म्हणून छेद एकच घ्यावं लागते. छेद समान आहे. छेद समान असते तर अंशाची बेरीज करतात. हा अपूर्णांकाचा नियम. ओके यस अंश समान नाही, घाई नाही करायची. छेद समान आहेत म्हणून अंशाची बेरीज अंशाची वजाबाकी जी क्रिया असते ती बेरीज किंवा वजाबाकी. 4/4 आलं. समर्थ मला सांग याचं उत्तर काय येईल? 4/4. 4/4 ओके. चला दीपक असेल तर दीपक मला सांग याचं उत्तर काय असेल? दीपक, समृद्धी, मोहिनी जे कोणी असतील आपले कारवाडीचे कुणी, प्रत्येकाचं नाव घेण्याची आवश्यकता नाही. कारवाडीचे जे आहे ते सांगू शकतात की काय असेल याचं उत्तर. बरोबर 1. 4/4. उत्तर 4/4 आहे. म्हणजे एकंदरीत आता जर आपण पाहिलं तर सगळ्यांचं उत्तर 4/4 अंशच आलंय आणि 4 छेद आलाय.
मग 4/4 म्हणजे पूर्ण आकृती. आता 4 म्हणजेच पूर्ण का? नाही. 5 असतील, 10 असतील, 1000 असतील, 1 असेल तरी ती पूर्ण आकृती. कारण 4×1 4×4 याचं संक्षिप्त रूप येते 1 आणि 1 म्हणजे पूर्ण. एक पूर्ण आकृती ही झाली 1. 1/1 याचं उत्तर मांडताना एकच मांडतो आपण, म्हणून ही पूर्ण आकृती रंगवली. आता इथं 1/4 रंगवली म्हणजे पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग, चौथा भाग, जो 100% होता. आपण म्हणतो ना पैकीच्या पैकी मिळाले म्हणजे 100% मिळाले. मग 100% भाग होता पूर्ण आकृती म्हणजे, त्यापैकी फक्त 1/4 एवढाच भाग रंगवला. 1/4 एवढाच भाग रंगवला. म्हणजे आता याला आपल्याला पैशामध्ये घेऊन जाताना 100 पैशाचा 1 रुपया होतो, त्यातला चौथा भाग कोणता? त्यात 100 पैशाचा 2 भाग म्हणजे दुसरा भाग कोणता? म्हणजे समान 2 भाग कोणते? आणि त्याच त्याचा 3 भाग कोणते? आता इथं प्रश्न पडतो 2/4 2/4 इथं 1/2 का? कारण अपूर्णांकामध्ये संक्षिप्त अपूर्णांकाला किंमत जास्त आहे. इथं जरी आपल्याला 4 भाग दिसले तरी बे 1 बे आणि बे 2 4, बे 1 बे, बे 2 4 असं संक्षिप्त रूप मांडलं जातं. दोन्ही संख्या एकाच पाढ्यात असतील तर दशांश मध्ये नाही. म्हणून 1/2 आणि 1/2 म्हणजे कागद आहे. जर मी याचे 2 समान भाग केले आणि मध्यभागातून आता इथं मी त्याचे 2 ला 4 भाग केले. आता पहा माझ्याकडे 4 भाग झाले आहेत. 1, हा दुसरा, हा तिसरा आणि चौथा, आणि 4ही भाग समान आहे. आता जेव्हा मी घडी उकलतो, आता मला एकच भाग दिसतोय, पण नाही ते 2 भाग आहेत. हा वेगळा आहे, हा वेगळा आहे, पण दिसताना एक दिसतोय म्हणजे मी समान 2 भाग केले. मग इथं जेव्हा समान 2 भाग केले 1 2 3 4, जर मी हे 2 भाग समजा मी काढून टाकले किंवा फाडून टाकले किंवा रंगवले, तर माझ्याकडे अर्धाच कागद शिल्लक राहतोय. 2 भाग रंगवले तरी, आणि पूर्ण कागदाचा मी एकच भाग रंगवला तरी माझ्याकडे तेवढाच कागद शिल्लक राहतोय. म्हणजे या ठिकाणी समान 4 भाग आहेत, त्यामुळे मी कोणतेही 2 जर भाग रंगवले, कोणतेही 2 भाग मी कट केले तरी कागद तितकाच शिल्लक राहतोय. म्हणजे या ठिकाणी मला संक्षिप्त रूप देणं आवश्यक आहे, कारण समान भाग आहे. आणि समान भाग म्हणजे एकाच पाढ्यातल्या संख्या समान तर आहेतच सगळे, पण इथं 2 ने 4 ला भाग जातो, म्हणून तिथं 1/2. आणि 1/2 म्हणजे काय? हे 2 होते, 2 पैकी 1 उरला, 2 पैकी 1 उरला, 2 पैकी 1. त्याला वाचताना कसं वाचतो आपण? 4 पैकी 1, 4 पैकी 3 न रंगवलेले, 4 पैकी 1 रंगवलेला, 4 पैकी इथं 4 पैकी 2 रंगवलेले, 4 पैकी 2 न रंगवलेले, आणि इथं 4 पैकी 4 रंगवलेले, 4 पैकी 3 रंगवलेले. म्हणजे अशा पद्धतीने आपण अपूर्णांकाचं वाचन आणि त्याचा अर्थ समजून घेतो. पैशाच्या बाबतीमध्ये तसंच आपल्याला लक्षात आहे. इथं चौथा हिस्सा, त्याला अगोदर तन्मय म्हणलं तसं, हा पाव भाग आहे. कागदाचा एक तुकडा 2 भाग केले म्हणजे हा अर्धा भाग आहे. 3 तुकडे केले तर त्याला आपण पाऊण भाग म्हणतो, आणि जशाच तसा त्याला आपण पूर्ण म्हणतो. हे अतिशय महत्वाचं. पाव, अर्धा,
आपण शिकलो अपूर्णांक तर याची आपल्याला मदत पैशाच्या या नाणी व नोटामध्ये होते. तर मला पाव म्हणजे माहित झाले. पाव म्हणजे काय? 4 पैकी 1 भाग. आईने पोळी वाढायला दिली किंवा लग्नामध्ये आपण वाढतो. लग्नातल्या पोळीचा पावभाग नाही म्हणताय. ती फार मोठी पोळी असते. पण आई जी पोळी करते ती चतकोर देते आपल्याला. चतकोर तिथं शब्द जो आहे चतकोर आपण म्हणतो. चत म्हणजे चतुर्थांश, चौथा भाग आणि त्याचा तो कोपरा. म्हणजे जे कोर करणार, जे आकार करणार त्याचे 4 समान भाग. त्यातला तो एक भाग चतकोर. म्हणजे त्याला आपण पाव भाग म्हणतो. पण पैशामध्ये आपल्याला चतकोर नाही म्हणत. तर पैशामध्ये म्हणताना आपल्याला इथं याचे चौथा हिस्सा किती? 100चा चौथा हिस्सा, 100चा दुसरा, 100चा पाऊण याच्या अर्धे किती? आणि मग आपल्याला आता जमते 4 1 4 2 शिल्लक, सॉरी 4 दुने 8 10 आहे. 4 दुने 8 2 शिल्लक, 4 25 बरोबर 5. बे पंचे 10 बे शून्य शून्य 50 एक 50. 4 दुने 8 आणि 2 उरले 4 25 25 गुणिले 3 बरोबर 75. म्हणजे पैशाच्या बाबतीमध्ये 25 50 75 हे 3 घटक अतिशय महत्वाचे. 3 संख्या अतिशय महत्वाची. 25 आलं त्याला आपण पाव म्हणजे पैशाच्या बाबतीमध्ये त्याला म्हणतो सव्वा. 50 त्याला गणिताच्या भाषेमध्ये अपूर्णांकाच्या भाषेमध्ये आपण अर्धा म्हणतो. इकडं मात्र त्याला आपण दीड. फक्त साडे दीड म्हणता येईल ते फक्त 1 साठी आहे. साडे. आणि आता साडे म्हटल्याच्या नंतर आमचा सोहम जो आहे तो साडे गावचा आहे. मग तो साडे गावचा म्हणजे काय 50 गावचा नाही. हा इथं शब्द लक्षात घ्यायचा. साडे या ठिकाणी आपण उच्चार करतो. आणि 75 म्हणलं की त्याला आपण पाऊणशे. 75 म्हणजे पाऊणशे. मग त्याला म्हणताना पावणे असाही शब्द वापरला. आता लक्षात घेतलं तर हे सगळे शब्द पुन्हा घड्याळीमध्ये सुद्धा आहेत. 7:15 वाजले मग काय तिथं 25 मिनिट झाले का? 7:30 वाजले मुलांशी गप्पा कार्यक्रम सुरू झाला मग काय तिथं 7 वाजून 50 मिनिटं झाले काय? 8:45 ला संपला म्हणजे तिथं काय 8 वाजून 75 मिनिटं झाले की काय? पहा अपूर्णांकाचं आला पैशावर, पैशाचा घुसला घड्याळ. का पण तिथं होत नाही? 7 वाजून 25 मिनिटाला 7:15, 7 वाजून 50 मिनिटाला 8:30, 7:30 का होत नाही घड्याळीमध्ये? त्याचं कारण काय सांगता येईल तुम्हाला? सव्वा 7 म्हणजे 15 मिनिटे. का बरं आपण मग तिथं 7:15 म्हणलं की 15 का घेतो? घड्याळीमध्ये 7:30 म्हणलं की 30 का घेतो? सांग थोडं सांग. सव्वा तास म्हणजे 15 मिनिटे. हा पाऊण तास म्हणजे 45 मिनिटे. अर्धा हो. तास म्हणजे 30 मिनिटे. बरोबर आहे. मग इथं आपण सव्वा म्हणलं की 15 मिनिटं घड्याळीत घेतो आणि इथं तुम्हाला दिलं 25. मग असं कसं बदललंय? एकीकडे सव्वा म्हणजे 25 व्हायले, एकीकडे सव्वा म्हणजे 15 व्हायले, एकीकडे इकडं पाव व्हायले. काय काय लक्षात? तुम्ही जिथे 25 म्हणताय ना तिथे 100 हा पूर्ण भाग आहे आणि तुम्ही जिथे सव्वा म्हणजे 15 म्हणताय ना तो 60चा पूर्ण भाग आहे. येस येस हेच फक्त पाहिजे होतं. इथं मी संबंध कुणाशी लावला? इथं मी 100 पैशाचा सव्वा काढला, 100 पैशाचा पाव भाग काढला. पण तिथं
मला 60 मिनिटाचा काढायचा, म्हणून 60 ची किंमत 100 इतकी गृहीत धरावी लागते. मग 60 चा पावभाग केला तर 4 एक 4, 2 शिल्लक, 4 पंचे 20. जर मी 60 चा अर्धा विचार केला तर 2 × 6 2 0 0 इथं 30 येत, आणि पाऊलचा विचार केला तर तिथं 45 येत. का? 60 मुळे किमती बदलल्या. म्हणजे पहा, एक अपूर्णांक तुम्हाला कुठं कुठं आहे? एक अपूर्णांकासाठी आहे स्वतः. नंबर 2 पैशासाठी आहे. नंबर 3 तुम्हाला घड्याळीसाठी आहे. म्हणजे अपूर्णांक किती महत्वाचा आहे तुमच्या लक्षात येईल. कारण पैसा त्याच्याशिवाय व्यवहार नाही, व्यवहार त्याच्याशिवाय जीवन नाही. आपल्याला जगायचं म्हणजे व्यवहार करावाच लागतो. बाजारात गेलो, पाव किलो आणतोय, अर्धा किलो आणतोय, पाव किलो आणतोय, काहीतरी वजन काहीतरी करून आणतोय. महत्वाचं किती वाजता लग्न, किती वाजता आहे? 12:30 वाजता. 12:30 किती वाजता आहे हे समजण्यासाठी मला पुन्हा अपूर्णांक जायची गरज नाही. 12:30 म्हणजे 12 आणि 1 च्या मध्ये तास काटा आणि 6 वर मिनिट काढा, म्हणजे 12:30. हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे मला आपल्याला पटकन घड्याळ म्हणतो मी, पण घड्याळीसाठी सुद्धा मला अपूर्णांक येणं आवश्यक आहे. तिथं सुद्धा आपल्याला समजते की यस, अरे असं झालंय, इथलं इथं आलं, इथलं इथं आलं, इथलं 100 शेर, इथलं 60 शेर. खूप छान योग्य उत्तर दिलेलं आहे. आता फक्त अगदी छोट्या छोट्या काही संख्या ज्या तुम्हाला पुन्हा कधीच अडणार नाही, एवढं जर तुमच्या लक्षात आलं, इथं जर काही अडचण असेल, जरूर स्वतः प्रयत्न करताना स्वतः आकार काढा. याला इतके, त्याला तितके, त्याला तितके, असं पाव तितकाच अर्धा प्रयत्न करा. मी तुम्हाला आणखी याच्याबद्दल अडचण आली तर पुन्हा सांगेन. पण आता प्रत्यक्ष संख्या कशा वाचल्या, संख्या कशा मोजाव्या, फक्त 3 संख्या लक्षात ठेवायच्या: 25, 50, 55. पैशाच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला 925 विचारलं तर त्याच्याचा पूर्णांक आधी बाजूला काढायचा. 925 म्हणजे 900 हा आपला पूर्णांक आहे. आता 1.25 म्हणजे मला माहित आहे, 1.25 म्हणजे वर 25 असतात, म्हणजे संख्या तयार झाली 925. जर मला विचारलं 5,500 5,500 पहा, इथं 900 होते म्हणून मी त्याचा 1.25 घेताना मी 25 घेतला. कशाचा घेतोय तोही लक्षात ठेवायचा आहे. शतकाचा घेतोय, एककाचा घेतोय, दशकाचा घेतोय का हजाराचा घेतोय ते तितकंच महत्वाचं आहे. 5,500 म्हणजे आता माझ्याकडे 1000चं घर आहे, पण 1000 मध्ये पूर्ण किती आहे? 5. 5,000. साडे म्हणजे अर्धे, कोणाचे? 1000चे. इथं 1.25 म्हणजे पावभाग, कुणाचा? शेचा म्हणजे 100चा. 100चा पावभाग 25. साडे अर्धा भाग कुणाचा? 1000. 1000चा अर्धा कोण आहे बरं? 1000चा अर्धा कोण येतो? 500. म्हणजे नाहीतर गडबड काय होते, मी का उदाहरण घेतोय? आम्हाला सांगितलंय 1.25 म्हणजे 25 घ्या, साडे म्हणजे 50 घ्या, आणि पाऊण म्हणलं की, पावणे म्हणलं की 75 घ्या. पण ते फक्त शतकापुरतं होतं. 100च्या पटीत जशा संख्या बदलतील तसं तुम्हाला शून्य वाढवावा लागेल. इथं 100 होते, इथं 1000 झाले, इथं 25 होते, इथं 50 ऐवजी 500 झाले. त्या संख्येचा तितका भाग आहे, म्हणजेच उत्तर आपलं येईल 5,500. नाहीतर बऱ्याच जणांना पुन्हा आणखी एकदा 5,500 म्हणजे 5,050 असंच होऊ शकते. त्याच्यानंतर आपण आणखी एक संख्या
7:15 सगळ्यात जास्त गडबड जी होते या पावणेमध्येच होते. पाहुणे आल्यावर जशी घरी गडबड होते तशी गणितामध्ये पाहुणे आले की गडबड होते. पण गडबड होऊ द्यायची नाही. पावणेमध्ये एक लक्षात घ्यायचं, पाऊण तास असो, 5:45 वाजले असो, की 1000 असो, की 10,500 असो, कोणती संख्या विचारली पाहुण्याची की तिच्या मागची संख्या अगोदर घ्यायची. म्हणजे 700 म्हणजे आपल्याला घ्यायचे 600. कारण पावणे याचा अर्थ ती संख्या पूर्ण झाली नाही. सगळ्यात महत्वाचा बदल एवढा एकच लक्षात ठेवायचा, पावणे म्हणजे ती संख्या पूर्ण नाही, तिकडे चालली, आता पूर्णत्वाच्या जवळ आहे, म्हणून ती संख्या पूर्ण मांडायची नाही, त्याच्या मागची संख्या मांडायची. 1 लाख समजा 2 लाख असेल तर त्याच्या मागची 1 लाख मांडा. जर 7,000 असेल तर त्याच्या मागची 6,000 मांडा. जर 800 असेल तर त्याच्या मागचे 700 मांडा. म्हणून इथं 700 आहे म्हणून 600 मांडा. आणि शतक आहे, शतकाचे पावणे आपल्याला माहित आहे 75 आहे. आणि एकाच संख्येने कमी असतात. शतक 100 75 दोनच अंक आहे आणि तिथं 3 आहे. 1000 4 अंक आहे, त्याचे 750 3 अंक येतात. एका अंकाने तो कमी होतो. हे त्याच्यात आपल्याला लक्षात येते काय बदल व्हायला. 600 अधिक 75 हे झाले 750. आज तुम्ही बरेच विद्यार्थी याच घटकावर तुम्ही चाचणी तयार करा. 7.25 पावणे. फक्त शतक घेऊ नका, जा तुम्ही 1000पर्यंत जा, 10,000पर्यंत जा, 1,00,000पर्यंत जा, वहीवर अगोदर तयार करा. 5 प्रश्न वहीवर तयार करा, पाठवा, वैयक्तिक टाका, कोणते चुकले कोणते बरोबर आहेत, तुमचे पर्याय आहेत का, तुम्ही तुमचा पर्याय गोल करून पाठवा. कुठं चुकत असेल तर मी तुम्हाला नंतर दुपारी सांगेन. पण स्वतः आधी 5 प्रश्न या 7.25 पावणेवर तयार करा. फक्त 700 नकोय, 800 नकोय, 1000 नकोय, वाढवा. आता तुम्ही वाढवा म्हटल्याच्या नंतर तुम्ही कसं आता कसं अंक वाढवताय. आता तुमच्याकडूनच एक एक उदाहरण घेऊयात आपण आणि मग थांबूया. आर्या, प्राची, रोहिणी, तुम्ही तिघी जणी 3 उदाहरण मला सांगायचे. आर्या तू सांग एक उदाहरण, कोणती संख्या लिहू, सव्वाची कोणती लिहू, एक जण सांगायची साडेची कोणती लिहू आणि एकाने सांगायची पावणेची कोणती. सर 500 घ्या. हा कोणती म्हटली, साडेची कोणती घेऊ, 500. नाही शेची नको, मोठी संख्या घेऊयात आपण. थोडी मोठी घ्या, 1000 जा, 10,000 जा, लक्षात जा. सर 5 कोटी. सध्याला आपण शतक समजलं आपल्याला. 1000 आता 10,000चं कसं करता येईल, 50,000. कसं करता येईल. आता आपल्याला समजा इथं संख्या तुला घ्यायची, 10,000च्या घरात एखादी घ्यायची, तर कशी घेणार तू. 50,000ची. हा 50,500 लिहायचे का तुला कसं काय लिहायचं, कसे लिहिणार. 50,500 50,000 अधिक कशी तयार करणार 50,500. 50,500 कशी तयार करणार.
सोपं आहे, 50 म्हणले आपल्याला आता 50,000 आहे, 50,000 मांडायचे. घर कोणाचं आहे? 1000चं घर आहे. 1000च्या घरामध्ये अर्धे किती होतात? 5,000. हा? 5,000. सर 5,000. 1000च्या अर्धे. तीच गडबड होते म्हणून तुम्हाला मी मुद्दाम 5 अंकी संख्येत जायला सांगितलं. आपण पटकन लक्षात घेऊ शकतो इथं. हा 50,000. हा म्हणजे इथं आता त्याच्यात 50च आपण 5,000 घ्यावं. पण घर कुणाचं आहे लक्षात घ्या. 1000. 1000 दोन ठिकाणी मांडतो आपण. 1000, 10,000. मग 1000चे अर्धे कुठेही जा 500च होतात. 50 मध्ये जा का 99 पर्यंत म्हणजे 50,000 आणि 500. कारण तू जर इथं अर्धे म्हणून 5,000 लिहिलेस, 10,000चं घर आहे, 10,000च्या अर्धे 5,000 तर 50 आणि 5 55,000. आलं का लक्षात? हो. म्हणून 1000चं घर आहे, 1000चे 2 घर आहेत, लक्षचे 2 घर आहेत, कोटीचे 2 घर आहेत, अब्जचे 2 स्थान आहे. मग तिथं मात्र पहिल्याच अंकाला किंमत आहे, पहिल्याच स्थानिक किमतीला महत्व आहे. 1000 मध्ये 1000चेच अर्धे. लक्ष मध्ये लक्ष आणि दशलक्षचा नाही विचार करायचा, कोणती विचारू द्या, तुम्हाला तिथं लक्षचाच विचार करायचा. कोटी दशकोटी म्हणजे कोटीच्याच अर्ध्याचा विचार करायचा. मग इथं 50,000 आणि 500. मग हे 2 शून्य 2 शून्य गेले, हे 500 ला 500 पुन्हा 50. आता झाले 5,500. जर तू 5,000 दिले असते तर 50 आणि 5 55,000 झाले असते. तर 50,500 आपण म्हणतो नाही. फार आवश्यक आहे. कारण ग्रामीण भागामध्ये तो कुठे आपण जेव्हा व्यवहार करतो तेव्हा ते शिकताना आपल्याला ह्याच शब्दांचा वापर करावा लागतो. ऐकायला मिळतात ते. हा काय काय भाव आहे? आता बघा सध्याला 9,510 आहे. 9,510. आता 9,510 म्हटलं आता कसं लिहायचं? 9,510. आता माहित झालं पाहिजे आपल्याला शब्द आलेला आहे 10,000. म्हणजे 10च्या अगोदरचा अंक पावणे मध्ये मला माहित आहे की तो आहे 9. आणि 9,750. 1000चा 3 हिस्से घ्यायचे. 1000चे 3 हिस्से किती होते? आपल्याला माहिती आहे पावणे मध्ये 75 येते. मग इथं 1000 आले. ते 200 इथं पहा. 200 नसेल ते. 100 आलं म्हणजे 75 येतं. मग 1000 आलं, 1 शून्य वाढला, 750 झाले. 10,000 असेल इथं आता 1 लाख असेल, आपण एक एकच घर घ्यायचं आपल्या लक्षात. जसं इथं 1,000, 10,000, 1 लाख. 1 लक्ष असेल तर इथं 7,500 होतं. एक एक शून्य वाढतं, एका स्थानाच्या निमित्तानं एक घर वाढतं. 1000 10,000ला हे येतं, लाख 10 लाख त्याला हे येतं, कोटी दशकोटी 75,000 येतं. मोठे मोठे व्यवहार जसं जसं कराल तसं आपल्या लक्षात येईल. मग इथं 1000 4 अंकी संख्या आहे, आपल्याला आली पाहिजे 3 अंकी संख्या. मग 3 अंकी संख्या म्हणलं, पावणे म्हणले की 75. पक्क लक्षात ठेवायचं, पैशामध्ये पावणे म्हणजे 75. पण आपल्याला 3 अंकी पाहिजे म्हणून 5 शून्य 9,750 त्याला म्हणतात पावणे 10,000. सगळ्यात जास्त अडवणारा, डोकं खाणारा हाच आहे. पण सुरुवात याला करा तुम्ही, पावणे पासून करा. 9,900, 8,800, 9,10, 11,15, 15 सुरू करा. मग बघा अडते नाही अडणार. आणि आता एक फक्त सव्वाचं जर समजा अभिनव एक सांग उदाहरण किंवा तन्मय असेल, तन्मय वृंदावनी पुढे एक जण सांगा.
4 अंकी 5 अंकी संख्या असावी. सर हॅलो सर 5.25 लाख. आवाज येतोय ना? 5.25 लाख. 5 लक्ष. हा, तर 5.25 लक्ष म्हणजे आपल्याला माहिती आहे 5 लक्ष आहेत, म्हणजे आपण अगोदर 5 लक्ष लिहून ठेवणार. आता मला सांगा मग उत्तर काय येऊ शकतं? लक्षचा 1/2 भाग. लक्ष मध्ये आपल्याला माहिती आहे 1 लक्ष 6 अंकी संख्या. आता आपल्याला करायची 5 अंकी संख्या. सोपं काम. 5 अंकी संख्या करायची आणि 1/2 म्हणजे 25 असतात हे आपल्याला माहिती. संपलं काम. 25 पुढे 3 शून्य. काय अवघड आहे? 5 लाख. आता काय काय झाले पहा. 5,25,000. यालाच 25,000, 25,000, 25 आणि 25 4 वेळा घेतले तर 1 लाख झाले. 25,000 अधिक 25 50,000 अधिक 25 पाऊण आणि नंतर 1 लाख झाले. 1 लाखाचा 1/4 हिस्सा म्हणजे 1/2 म्हणलं की 25, साडे म्हणलं की 50 आणि पावणे म्हणलं की 25. अशा पद्धतीनं जर तयार केला तर तुम्हाला कुठल्याही अडचण येणार नाही. आणि आज तुमचे 5 प्रश्न येऊ द्या आणि याच्यावरच एक तुम्हाला पीडीएफचा एक कागद मी तुम्हाला पाठवेल. तो प्रत्येकाने सोडवा. अगोदरच्या याच्यावर फक्त माहिती दिलेली असेल आणि दुसऱ्या याच्यावर एक चाचणी असेल, ती सुद्धा तुम्हाला सोडवायची. आणि ज्यांचा कुणाचा स्वाध्याय राहिलेला असेल त्यांनी, कोणाचा एखादा विषय राहिला असेल, कोणाचा एखादा प्रश्न राहिला असेल, तो पूर्ण करा. ठीक आहे. अडचण आली तर पुन्हा आपण सोडूया.